नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर सडकून टीका केली आहे. प्रचार दौऱ्यादरम्यान बोलताना त्यांनी राहुरीची लढत आता थेट वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भाजप अशीच असल्याचं स्पष्ट केलं. सुजात आंबेडकर म्हणाले की भाजपला रोखण्यासाठी लोकांचा कल मोठ्या प्रमाणात वंचितच्या बाजूने झुकत आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार हा केवळ डमी असून त्यांनी भाजपशी छुपी हातमिळवणी केली आहे. स्वतःचे साखर कारखाने वाचवण्यासाठी किंवा भविष्यात आमदारकी मिळवण्यासाठी हा खेळ सुरू आहे असा दावा त्यांनी केलाय. राष्ट्रवादीच्या उमेदवाराची विश्वासार्हता संपल्यामुळे जनता आता वंचितला पसंती देत असल्याचं सांगत त्यांनी ड्रग्ज प्रकरण आणि धर्मांतराच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला. या तिरंगी लढतीत आता मतदारांचा कौल कोणाकडे जातो हे 23 तारखेला स्पष्ट होईल असंही ते म्हणाले. आपण जर या राहुरी मतदारसंघाची जर निवडणूक बघितली तर ही निवडणूक थेट वंचित बहुजन आघाडी वर्सेस भाजप अशीच निवडणूक होतीये. कारण इथे लोकांचा कल हा मतदानाचा आज भाजपला रोखण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने आपल्याला झुकताना दिसतोय. आणि एक अशी पण परिस्थिती समोर येताना दिसतीये की राहुरी मधल्याच लोकांचा आणि नगर मधल्याच लोकांचा खूप मोठा विश्वास हा राष्ट्रवादीच्या उमेदवारावरनं हटलेला आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार हा डमी आहे. भाजपशी सेटिंग करून उभे झाले. आतमधनं त्यांचे साखर कारखाने वाचवण्यासाठी भाजपमध्ये जातील आणि त्याच्याहून महत्वाचं पुढील काळामध्ये आता भाजपकडनं पराभव झाला तर पुढे जाऊन त्यांना MLC सुद्धा मिळू शकते अशी चर्चा खूप मोठ्या प्रमाणात राहुरीमध्ये सुरू असल्यामुळे NCPच्या उमेदवाराची विश्वासार्हता संपलेली आहे आणि म्हणून राहुरीच्या लोकांची पसंती ही भाजपला रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आज आपल्याला होताना दिसते. मीडियानी, नेत्यांनी, राजकारण्यांनी जर निवडणूक धर्मावरती नेली तर ती मतदारांची जबाबदारी राहते की विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करणं. आणि मी मतदारांना विनंती करतो, आवाहन करतो की ही निवडणूक आपण बघितलं असेल तर गेले 3-4 वर्ष नगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात धार्मिक वातावरण पेटवलं जात आहे. दंगली पेटवण्याचं, चिघळवण्याचं एक वातावरण उभं केलं जात आहे. तर आपल्या हातामध्ये नगरची परिस्थिती सुधारून या धार्मिक राजकारणांना हाणून पाडून विकासाचं राजकारण उभं करण्याची संधी आहे. आणि मी मतदार बंधूंना एवढीच विनंती करतो की नगरमधलं धर्माचं राजकारण थांबवून एकदा परत विकासाचं राजकारण उभं करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला एक संधी द्यावी. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.